आपण प्रधान सेवक आहोत. थोडक्यात आपण प्रधानमंत्री पण आहोत आणि पण प्रधान सेवक पण आहोत. प्रधान सेवक म्हणजे गावचा प्रथम सेवक असतो आणि त्या सेवकाचं कार्य हेच असतं की गावच्या प्रत्येक होणाऱ्या विकास कामामध्ये, गावाच्या प्रत्येक सामाजिक बदलामध्ये, गावाच्या आर्थिक बदलामध्ये, उन्नतीमध्ये त्यांनी त्याचं 24 तास काम देऊन वेळ देऊन काम करणं असतं. खर तर हेच काम आपल्या भगिनी अनिताताई जाधव या करत होत्या आणि ते करत असताना त्यांना जो अनुभव आला, हाच अनुभव इथं बसलेल्या बहुतेक सरपंचाला आलेला आहे का नाही? की प्रशासन काम करत असताना ठेकेदार हा त्याचा एक उपभाग आहे, पण लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही खरे तर गाडीची दोन चाकं आहेत. प्रशासन फक्त त्यांच्या काहीतरी मलिद्यासाठी किंवा त्यांच्या काही आर्थिक गोष्टींसाठी असेल, मी त्यांच्यावर आरोप नाही करत, परंतु असे काही ठेकेदार आहेत की यांना पाठीशी घालण्याचं काम प्रशासन करत आहे. खर तर त्या महिलेने जो जाब विचारला की माझ्या गावात होणारं 40 वर्षानंतर काम होतंय आणि 40 वर्षानंतर जे काम होतंय त्या कामाचा जर दर्जा जर पुढे 10-20 वर्ष टिकणार नसेल तर आम्हाला त्याचा उपभोग काय? संबंधित ठेकेदारांना किंवा प्रशासनाच्या पीडब्ल्यूडीच्या अधिकारी असतील त्यांना मला काही माझे प्रश्न आहेत. खरं तर तुम्ही कम्प्लिशन सर्टिफिकेट आमच्याकडे मागता, मग कशाचं मागता जर आमचा तो संबंध नाही तर? कुठे गेले रावसाहेब? गेले काय रावसाहेब? कशाचं मागता तुम्ही आमच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट? आमचा संबंधच जर नाही काय आहे का नाही आमचा संबंध? इथं बसलेल्या सर्व माध्यमांच्या समोर सांगतो, पंचायत राज व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेने आम्ही ग्रामपंचायतच्या लोकप्रतिनिधी जे सरपंच असतात त्यांना पूर्ण अधिकार दिलेत की गावामध्ये कुठल्याही प्रकारचं काम, मग ते पीडब्ल्यूडी असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, राज्य शासन असो, केंद्र शासन असो, नाबार्ड असो किंवा सीएसआरच्या माध्यमातून असो, या सर्व कामांचा दर्जा अतिशय चांगल्या प्रकारे राखण्याची जबाबदारी थोडक्यात रखवालदार म्हणून आम्हाला नेमलेला आहे. जसं प्रधानमंत्र्यांना प्रधान रखवालदार म्हणून ते म्हणतात मी रखवालदार आहे, तसं आम्ही आमच्या गावचे रखवालदार आहोत, राखणदार आहोत. त्यातल्या त्यात विशेष पेशा जी हे आहे कायदा, पेसा कायद्याच्या अंतर्गत जल, जमीन, जंगल जे नैसर्गिक साधन संपत्ती याच्यावर संपूर्ण अधिकार त्या आदिवासी गावातील ग्रामपंचायतीचा आहे. मगाशी महेश भाऊंनी सांगितलं की त्या गावामध्ये जाताना सुद्धा मग ते डीवायएसपी असू, एसपी असू, मुख्यमंत्री असू, पंतप्रधान असू, त्या सरपंचाला त्या ग्रामपंचायतीला विचारल्याशिवाय कुणी पाऊल ठेवू शकत नाही. मग तुम्ही असं असताना तुम्ही जर त्या माता महिलेला आमच्या म्हणता की तुम्ही मंत्री लागू केला का? होय, मंत्री नाही, आम्ही आमच्या गावचे प्रधानमंत्री आहोत, प्रधान सेवक आहोत. आणि हे तुम्हालाच नाही, तालुक्यातल्या सगळ्या ठेकेदारांना सांगतो की तुम्ही जे काम करता, कुणाला काय देता याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. तुम्ही काम कुठून आणता याच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला जर काम चांगलं करायचं असेल तर आमच्या गावात दर्जाच तुम्हाला राखायला लागेल. ही शिवजन्मभूमी आहे आणि हा एल्गार आज महाराष्ट्रातून पहिल्यांदा सगळ्या सरपंचांनी पुकारलेला आहे. सगळ्यांना हेच सांगायचंय की तुम्ही जर तुमच्या कामाचा दर्जा चांगला ठेवला तर आम्ही तुमच्याकडनं चहाची सुद्धा अपेक्षा करणार आहोत का? आणि जर आमच्या गावामध्ये तुम्ही चांगलं काम करा, आमचा चहा पिऊन जा. तुम्हाला चहा पाण्याला पैसे कमी पडतात आम्ही तुम्हाला देऊ, परंतु अशा प्रकारे आमच्या कुठल्याही माता भगिनींना किंवा पुरुष सरपंचांना दमबाजी करायची नाही. कारण हा प्रकार एकट्या कोणत्या या जाधवताईंच्या बद्दल झालेला नाही. इथं सगळे उतळे साहेब, इथं जेवढे आम्ही सगळे जमा झालेत, आज जवळजवळ एका मेसेजवर 100च्या पुढे झालेले आहेत. म्हणजे 100च्या पुढे इथं उपस्थित सरपंच आहेत. 146 ग्रामपंचायतीपैकी 100च्या वरती सरपंच इथे उभे आहेत. उत्स्फूर्त दिसत आहे. काल एका शॉर्ट नोटीसवर म्हणजे आदल्या दिवशी सांगितलं की ग्रामपंचायती बंद ठेवायच्या, तालुक्यातल्या 99% ग्रामपंचायती बंद झाल्या होत्या. आताही काही आणे पठारावर प्रांत साहेबांची दौरा आहे, तिथं तहसीलदार साहेब आहेत, त्यामुळे तिथल्या परिसरातले गेल्याच्या परिसरातले सरपंच येऊ शकले नाही. ऑन द वे आहेत काही, त्यांनी काल बंद पुकारला होता. खरं तर हा आमचा एक उठाव आहे
ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था आम्हाला आता मोडून काढायची. या व्यवस्थेला सगळ्यात महत्वाचं, गावात दर्जेदार काम नाही झालं तर कोण काय घेतंय, कोण चहा पाणी पितंय याच्याशी घेणं देणं नाही. गावातला प्रत्येक नागरिक काय म्हणतो की याच्यामध्ये सरपंचाने मलिदा खाल्ला असेल म्हणजे वाल्ल्या कोळ्यासारखं पाप पुण्य आम्ही करायचं, मग वाटेकरी कोण? पाप त्यांनी करायचं, वाल्ल्या कोळ्यासारखं वाटेकरी कोण? हे ध्यानात घ्या. सगळे सरपंचांना विनंती आहे की इथून मागं झालं, इथून पुढे होऊन द्यायचं. मग कोणी असू दे, कोणताही ठेकेदार असू दे, त्याला कोणत्याही राजकीय नेत्याचं आमचं काही घेणं देणं. आणि प्रशासनाने तुमची काय चिरीमिरी काय असेल ते तुम्ही तुमचं घ्या, आम्हाला काही घेणं नाही. पण आमच्या गावात आम्हीच सरकार, आम्हीच मंत्री. आणि इथून पुढे मगाशी सांगितल्याप्रमाणे इस्टिमेट बनवताना प्रत्येक सरपंचाला विश्वासात घ्यायचं. मग ते मुख्यमंत्र्याचं काम असू, पंतप्रधान असू, 25-15 असू, एमडीआर असू, नाहीतर हायवे असू, त्या सगळ्या सरपंचांना विश्वासात घेतल्याशिवाय इस्टिमेट बनवायचं नाही. त्या ग्रामस्थांच्या सूचना काय आहेत या सूचना ऐकल्याशिवाय इस्टिमेट बनवायचं नाही. आणि काम कम्प्लीट झाल्यानंतर मग कोणत्या फंडातलं असू, भाऊ आपली हीच मागणी आहे, कोणत्याही फंडातलं काम असू ते काम पूर्ण झाल्यानंतर त्या ग्रामसभेचा ठराव घेतल्याशिवाय त्या ठेकेदाराचं बिल निघालं नाही पाहिजे. कारण का सोशल ऑडिट करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे की हे काम योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्यात वापरलंय काय हे पाहणं काम तुमचं आहे. पण हे काम योग्य झाले का अयोग्य झाले हे काम ठरवण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला, ग्रामसभेला दिलेला आहे. त्याच्यामुळं इथून पुढे जेवढे काय विषय असतील, ठेकेदारांचे असतील, अधिकाऱ्यांचे असतील, त्यांनी आता आम्हाला हलक्यात घेऊ नाही. इथून पुढे सुट्टी मिळणार नाही. सनदशीर मार्गाने, कायदेशीर मार्गाने तुम्हाला चोख उत्तर दिलं जाईल. आताही नवनाथ मला वाटतं काहीतरी कोणी आपले आजारी आहेत असं कळालं. काल त्यांनी फोटो टाकले, माझ्या ग्रुपवर टाकले होते, गोविंद साबळेंच्या व्हॉट्सअपवर टाकले होते, अजून काही त्याचे मित्र असतील त्यांच्या ग्रुपवर टाकले होते. तो जरी आजारी असेल तर याचा मूळ ठेकेदार बेलेकर आहे. तर उतळे साहेब, बेलेकर साहेबांशी तुमचा संपर्क झालाय का? येत आहेत? किती वेळ लागेल? ऐका ऐका ऐका, हा ते आल्यावर सांगते. येत आहेत ना? हा, कोण सोपान शेडे का त्यांचे प्रतिनिधी येतात? सोपान शेडे का प्रतिनिधी येतात? हा ठीक आहे. तर बेलेकर साहेबांना पण विनंती आहे की तुम्ही या माणसाला सब कॉन्ट्रॅक्ट दिलंय, कमीत कमी त्यांनी आमची त्या दिवशी आमची थोडीशी माफक अपेक्षा होती की त्यांनी 10-20 सरपंचांसमोर माफी मागावी. असो, आता सगळ्या सरपंचांच्या वतीने पेसा संघटनेचे अध्यक्ष गोविंद साबळे साहेब हे आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करतील. आणि